अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 9 डिसेंबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सत्य गुरु राये कृपा मज केली. श्री गुरु म्हणजे जडीबुटीवाला. त्याच्याकडे एक गोळी असते. अंगाला भिनलेले विष ते उतरविते, विष शोषून घेते, पुन्हा तीच गोळी धुतल्यावर पुन्हा तेच विष काढण्यास सज्ज होते. असा श्री गुरु बला असतो. शिष्याच्या अंगचे काम क्रोध रूपी विष काढत असतो, त्याचे पाप शोषण करीत असतो. शिवाय असा उद्योग जरी केला तरी ते पुन्हा पुन्हा शुद्ध करीत असतात. संत संगती मिळेल, पण ते टिकवणे महत्वाचे आहे. ज्याला विषयाची आवड आहे त्याने संगती या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे. साधक प्रामाणिक असतो, संगत मात्र सर्वांना बिघडवते. श्री गुरुना विषय मागितले तर ते मुस्काडीत मारतात, खाण्यापिण्याचा लाड करतील. बाकीच्या विषयात तडजोड नसते. गुरूंच्या बाबतीत विषय मागायला गेला आणि विषय विसरून गेला असेही होऊ शकते. म्हणून त्यांची संगती अत्यंत महत्वाची आहे. सद्विचाराचा मारा ते करतात. विषयाला थारा देत नाहीत, संसाराला आसरा देत नाहीत. भगवंताला मात्र थारा असतो. आपण मात्र अज्ञानाला ज्ञान म्हणत असतो, आणि हेच भयाचे कारण आहे. आपण साधन करतो पण मनात शंका असतात. मग ज्ञान कसे होईल? तो खडा काढून डोळ्यात लोणी घालणारे ते संत असतात. न फुंकता बाहेर तो येतो. त्या लोण्यासारखी त्याची वाणी असते. याला संसार जमणार नाही. त्याला परमार्थ काय का जमणार? सारासार काहीच कळत नाही. म्हणून गुरु आज्ञा प्रमाण करून घ्यावी. परमार्थ तडीस न्यावा. उत्तम संसार करून मी कोण हे जाणून घे. संतांचा समागम झाला की आगम नियम यमनियम सर्व काही समजते. संत रोग घालवित नाहीत, पण रोगाची भीती घालवतात. त्याचे ज्ञान देतात, सर्व अधिकार देतात. संत म्हणजे चालते बोलते देव. त्यांच्या सानिध्यात कसली भीती आहे? नाम साध्य करणारा, देव मिळवून देणारा देव म्हणजेच गुरु होय. संत म्हणजे स्वाभाविक उपकार करणाराच. रवी तेज एका वेळेला कमी होईल, मात्र गुरु तेज वाढतच राहणार. गुरु म्हणजे चालता बोलता देव. अज्ञान पहिल्या तीराला लावणारा, नाव पहिल्या तीराला लावणारा तोच असतो. अशी सुंदर सुंदर प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. शिष्य हा गुरुचा चेला, मग भीक मागता कशाला? या गोष्टीचे दुःख श्री गुरुंना वाटते. योनीमध्ये नररत्न खाणी म्हणजे मानव योनी होय. या योनीमध्ये मानवाने देव मिळवून घ्यावा. पुन्हा केव्हा मानव जन्म मिळेल याचा नियम नाही. 184चा फेरा कधी फिरणार, पुन्हा कधीही मानव जन्म मिळणार याचा नियम नाही. म्हणून संतांनी आखलेल्या मार्गावरून चालत राहावे. संत आर्तपणे हाक मारतात, पण ती आपल्याला ऐकू येत नाही, कारण आपण प्रपंचाच्या तळात खोलवर बुडी मारलेली असते. संतांची जात मात्र तळमळत असते. म्हणून संतांच्या जवळ असावे. हाक ऐकू येईल एवढ्या अंतरावर असावे. वाचले ऐकले मात्र कृती शून्य असेल तर मग याचा उपयोग काय? ज्यांनी श्रवण केले त्याप्रमाणे कृतीत आणले त्याला त्याचा फायदा होतोच. जन्मापासून मृत्यूपर्यंत धडपड केली, पण संसारात काय लाभ झाला याचा विचार करावा. हा विचार संतांच्या बोलण्यातून वारंवार येत असतो. हे तू लक्षात घे आणि आपला पाय
खोलात घालवू नकोस. गुरूंचे मोल अनमोल असतात, ते फोल ठरणार नाहीत. हा विचार त्याला आराम देईल. सच्चिदानंद देणारे नाम आहे. नामाचा अर्थ कळो न कळो, या सर्वाचा मतितार्थ एकच आहे. मग नाम घ्यावे, त्याचा अर्थ भगवंताला कळतो. नाम म्हणजे दार उघडणारी किल्ली आहे, पण जो सतत घेतो त्याला ती लाभणार आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.